इंडिया क्राईमच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। बातम्या, जाहिरात व काही सूचना द्यायच्या असतील तर ह्या क्रमांकावर संपर्क। नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेऊन आपले विचार पत्रकारांसमोर मांडले। सर्वांना नमस्कार। आणि सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की काल आपण सायंकाळी भेट ठरली, परंतु काल पहिलाच दिवस असल्याने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत जी व्हिडिओ कॉन्फरन्स होती जी मी मंत्रालयातून अटेंड करत होतो त्याला वेळ लागला आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांसोबतची एक अनशेड्यूल मीटिंग त्यावेळी ठरली आणि त्यालाही विलंब झाला। त्यामुळे मी इथे वेळेत पोहोचू शकलो नाही आणि त्यामुळे आपल्याला ही बैठक रिशेड्यूल करावी लागली। आपलं हे पहिलं इंटरॅक्शन आहे। काल मी महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर आपल्यासोबत आज पहिल्यांदा संवाद साधत आहे। साधारणतः महानगरपालिकेच्या समोर आणि पूर्ण शहराच्या समोर सध्याचं जे चॅलेंज आहे कोविडच्या संदर्भाने, तर त्याची जी परिस्थिती आहे याची कल्पना सर्वांना आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेकडनं मोठ्या प्रमाणावरती कोविड मॅनेजमेंटसाठी प्रयत्न केले जातात। वेळोवेळी त्याचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि परिस्थिती जी आहे त्याची आपल्या सर्वांना जाणीव आहे। एकंदर परिस्थिती सध्या जी आहे ती फार आव्हानात्मक आहे। कोविडची परिस्थिती सुद्धा आपण पाहत आहोत की मुंबईच्या नंतर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन संपूर्णतः सज्ज ठेवणं, या विषयाची अर्जन्सी जी आहे आणि आय एम युजिंग द वर्ड अर्जन्सी, इम्पॉर्टन्स तर सर्वांना माहिती आहे, पण अर्जन्सी जी आहे ती अर्जन्सी लक्षात घेणं आणि त्या अर्जन्सीने प्रत्येक इश्यू तेवढा टॅकल करणं, सोल्युशनपर्यंत पोहोचणं, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या लोकांच्या समस्या समजून घेणं आणि त्याच्यावरती आपल्याला काय सोल्युशन काढता येईल यासाठी यंत्रणेने प्रॉम्प्टली रिस्पॉन्ड करणं फार महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न आम्ही करत आहोत। माझ्या इनिशियल ब्रीफिंग्स सुरू आहेत। कालची आपली बैठक रिशेड्यूल झाल्यामुळं संपूर्ण यंत्रणेचा कोविड संदर्भातला आढावा माझा अजून व्हायचा आहे। त्याच्यापूर्वीच मी असा विचार केला की आपल्याशी इंटरॅक्शन लवकर होणं गरजेचं आहे, म्हणून आपण पहिली बैठक आज हीच ठेवली। एकंदर मी इथला पदभार स्वीकारल्यानंतर जो कोविडच्या संदर्भाने इनिशियल अतिरिक्त आयुक्तांच्या सोबतचा आढावा घेतला आणि त्याच्यामधले जे माझे ऑब्झर्वेशन आहेत त्याच्यानुसार एक 2-3 गोष्टी फक्त मी आपल्याशी बोलेन। त्याच्या व्यतिरिक्त जो आपला ॲक्शन प्लॅन राहणार आहे दॅट इज अ कंटिन्युअस प्रोसेस। ॲक्शन प्लॅन किंवा कृती आराखडा जेव्हा आपण म्हणतो हा कधीही आपला कुठल्याही स्टेजला फीस करून त्या पद्धतीने अंमलबजावणी होईल अशा पद्धतीने होत नाही। वी ऑलवेज कीप रिस्पॉन्डिंग टू व्हॉट एव्हर चॅलेंजेस वी फेस आणि डेली वी आर फेसिंग न्यू चॅलेंजेस। या पद्धतीने आपल्याला वाईल वी आर इम्प्लिमेंटिंग द प्लॅन त्या पद्धतीने आपल्याला ते रिस्पॉन्ड करत राहणं गरजेचं आहे। 2-3 महत्त्वाचे इश्यूज जे सध्या शहरामध्ये आव्हानात्मक आहेत आणि विच इज गोइंग टू बी माय प्रायोरिटी। फर्स्ट इज ऑफकोर्स टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कारण कोविडचं टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अपग्रेडेशन गरजेचं आहे। मला जाणवलं की आपल्याकडे सध्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लॅब दोन्हीच्या माध्यमातून टेस्टिंग होत आहे, परंतु ज्या आपल्याला याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं आपल्याला एक पॉसिबल आहे आणि गरजेचं आहे ते आहे गव्हर्नमेंट लॅबच्या माध्यमातून। तर गव्हर्नमेंट लॅबच्या बाबतीत जे टेस्टिंगचे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन आवश्यक आहे ते करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील। प्रायव्हेट लॅबला सुद्धा आपण आता टेस्टिंगची मुभा दिलेली आहे आणि प्रायव्हेट लॅबच्या माध्यमातून सुद्धा टेस्टिंग होत आहे, ते कंटिन्यू राहील। मात्र संपूर्णतः फोकस प्रायव्हेट लॅबवरती ठेवण्यापेक्षा किंवा जास्त भर प्रायव्हेट लॅबवर देण्यापेक्षा अल्टिमेटली व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह फॉर एनी पेशंट, द रिझल्ट शुड बी अवेलेबल ॲज अर्ली ॲज पॉसिबल बिकॉज द की इज अर्ली डिटेक्शन। जर आपण लवकर तो पेशंट पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे कळू शकलो नाही तर एक तो पेशंट आणि त्याचे रिलेटिव्ह यांची एन्झायटी
ते ज्या परिस्थितीचा सामना करतात ती परिस्थिती, आणि दुसरं अर्ली डिटेक्शन जर केल्यामुळे फर्दर स्प्रेड जो होऊ शकतो तो जर आपण ब्रेक करू शकलो तर दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. सो ॲज फार एज टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज कन्सर्न, we need to look at how to increase testing infrastructure for both government as well as private lab, more so for government lab. Second, अँटीजेन टेस्टचा वापर आपल्याकडे करणं गरजेचं आहे. यू मस्ट बी अवेअर की अँटीजेन टेस्टचा वापर आता भारतभर सुरू झालेला आहे. ICMR ने आपल्याला त्या गाईडलाईन डिटेल इश्यू केलेल्या आहेत आणि वारंवार इश्यू केलेल्या आहेत, आणि अँटीजेन टेस्टचा रिझल्ट हा 30 मिनिटांमध्ये येत असल्यामुळं इफ वी focus on antigen test, of course within the specified guideline, because antigen test साठी ICMR ने ज्या गाईडलाईन दिल्या त्या गाईडलाईन नुसार आपल्याला तो कंटेनमेंट एरिया, हॉटस्पॉट एरिया किंवा हॉस्पिटलाइज पेशंट मधली कुठली कॅटेगरी याच्यासाठी सांगितलेले आहेत. बट विदिन दॅट फ्रेमवर्क इफ वी फोकस मोर ऑन अँटीजन टेस्ट व्हेरेवर नीडेड, विल बी एबल टू गेट व्हेरी गुड रिझल्ट, व्हेरी अर्ली रिझल्ट, अँड दॅट सर्टनली विल हेल्प अस इन अर्ली डिटेक्शन. So wherever needed, we need to focus on antigen tests, and RT-PCR test, as ICMR always says, is a ultimate gold standard test. आणि त्याच्यामुळे RT-PCR वरती सुद्धा फोकस तेवढाच ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही मॅनपॉवर अपग्रेडेशन असेल तर ते पण त्या ठिकाणी केले जाईल. दुसरा महत्त्वाचा विषय आपला आहे फॅसिलिटी ज्या कोविडच्या आहेत आणि त्या फॅसिलिटीच्या अनुषंगाने येणारे इतर इश्यूज. ज्या 3 कॅटेगरीच्या फॅसिलिटीज आपल्या आहेत, कोविड केअर सेंटर पासून ते कोविड हॉस्पिटलपर्यंत, ह्या तिन्ही फॅसिलिटीमध्ये आपल्याला बेड्सची अवेलेबिलिटी, बेडच्या अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, ICU बेड आणि व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी, हे इश्यूज फार महत्त्वाचे आहेत. आय एम जस्ट रिट्रेटिंग द इश्यूज विच आर इम्पॉर्टंट. यू ऑफकोर्स आर अवेअर अबाउट इट, बट दीज इश्यूज नीड टू बी डेल्ट विथ ऑन प्रायोरिटी, because these are the gaps which are creating few challenges presently before the city. आणि त्याच्यामुळे हे फॅसिलिटी अपग्रेडेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्लॅनिंग करत आहोत की ह्या 3 कॅटेगरीजमध्ये आपल्याला बेडची अवेलेबिलिटी आणि मोर सो ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी कशी वाढवता येईल, बिकॉज ऑक्सिजन इज गोइंग टू बी अ व्हेरी की ॲस्पेक्ट इन कोविड मॅनेजमेंट. त्याचबरोबर त्या फॅसिलिटीमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पण राईट फ्रॉम फूड टू हाऊसकीपिंग, त्या सुविधा पण अप टू मार्क, अप टू स्टँडर्ड असणं आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी काही इनकन्व्हिनियन्स होणार नाही हे पाहिलं जाणं गरजेचं आहे. सो द सेकंड इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट वी नीड टू टेक केअर ऑफ अँड विच इज गोइंग टू बी अ प्रायोरिटी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन इज गोइंग टू बी फॅसिलिटी अपग्रेडेशन, फॅसिलिटी मॅनेजमेंट ऑफ ऑल 3 कॅटेगरीज. फॅसिलिटीच्या अनुषंगाने वारंवार आपण सध्या तो विषय चर्चेला येतो, वर्तमानपत्रातही वाचतो, न्यूजमध्ये पाहतो, जो आहे बेड अवेलेबिलिटीचा आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबिलिटीचा. हा मुद्दा पण फार क्रुशियल आहे अँड बोथ आर लिंक टू इच अदर. सो बेड अवेलेबिलिटीसाठी सुद्धा आपल्याला फॅसिलिटी अपग्रेडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, कन्सिडरिंग द अवेलेबल considering the number of active patients presently and the rate at which it is increasing. जे आपल्याला पुढची तयारी करायची आहे ती पाहता तेवढी फॅसिलिटी आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे, तेवढे ॲम्ब्युलन्सेस आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून एक उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न राहील. क्लिनिकल मॅनेजमेंट इज ऑफकोर्स इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. दिस इज अ टेक्निकल इश्यू बट सर्टनली नीड्स टू बी टेकन केअर ऑफ. कारण जे आपले सिव्हिअर आणि मॉडरेट कॅटेगरीमधले पेशंट आहेत, फॅसिलिटी मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने हँडल केलं गेलं पाहिजे, अल्टिमेटली आपल्याला जो पहिला सगळ्यात मोठा उद्देश आहे तो आहे डेथ रेट मॅनेज करणं आणि डेथ रेट कमी करणं. जर डेथ रेटवरती आपण नियंत्रण मिळवू शकलो तर पुढचं काम आपलं बऱ्याच अंशी सोपं म्हणणार नाही मी, परंतु एक आपल्याला जो उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या कुठपर्यंत जवळ पोहोचलो असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या दृष्टिकोनातून क्लिनिकल मॅनेजमेंट ऑफ द पेशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी जे आपले शहरातले विविध हॉस्पिटल आहेत त्यातले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासोबत वारंवार संवाद साधून आणि व्हॉट आर द बेस्ट प्रॅक्टिसेस वर्ल्ड ओव्हर, बिकॉज दिस व्हायरस इज नॉट कंट्री स्पेसिफिक ऑर स्टेट स्पेसिफिक व्हायरस. पूर्ण जगभरामध्ये ज्या क्लिनिकल प्रॅक्टिसेस आहेत आणि बेस्ट क्लिनिकल प्रॅक्टिसेस आहेत त्या पाहून
त्या पद्धतीने आपल्या इथं बदल होत आहेत का, करणं गरजेचं आहे का, सिटी स्पेसिफिक काही चॅलेंजेस आहेत ते पाहिलं जाणं गरजेचं आहे. त्या गोष्टी त्यामध्ये आपण पाहून ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा जो मुद्दा आहे, कंटेनमेंट मॅनेजमेंटचा जो मुद्दा आहे, तो पण तेवढाच महत्त्वाचा आहे. नाऊ दॅट नंबर ऑफ ऍक्टिव्ह पेशंट्स हॅज इन्क्रीज, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपल्याला सिरियसनेस त्याचा कमी करून चालणार नाही. जेव्हा ऍक्टिव्ह पेशंटची संख्या 100 होती त्यावेळी जर आपण रिगरसली करत असू, जेव्हा ऍक्टिव्ह पेशंटची संख्या इज ऑलमोस्ट 4000, त्यावेळी जर आपण म्हणत असू की आता इट इज 4000, नॅचरली अवर इंटेन्सिटी इज गोइंग टू बी लेस, असं म्हणून चालणार नाही. आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, बिकॉज कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अँड कंटेनमेंट एरिया मॅनेजमेंट आर व्हॉट एव्हर सिग्निफिकन्स वी गिव्ह, इट इज गोइंग टू बी लेस. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अल्टिमेटली 2 ऑब्जेक्टिव्स वी नीड टू लुक ॲट. These are the means of achieving those objectives. First, as I said, death rate. आणि जो डेथ रेट आहे तो आपल्याला कमीत कमी कसा करता येईल, ज्या होणाऱ्या डेथ्स आहेत त्या आपल्याला कशा अवॉइड करता येतील. हॉस्पिटल अवेलेबिलिटी, बेड अवेलेबिलिटी, ऑक्सिजन, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर अवेलेबिलिटी याच्या माध्यमातून आणि क्लिनिकल मॅनेजमेंटच्या माध्यमातून सिव्हिअर आणि मॉडरेट सिम्पटम दाखवणाऱ्या पेशंटला आपण कशा पद्धतीने त्याचे सिम्पटम्स कमी करू शकतो आणि पुढचे कॉम्प्लिकेशन अवॉइड करू शकतो हे पाहिलं जाणं गरजेचं आहे. सेकंड ॲस्पेक्ट इज ब्रेकिंग द चेन. सी, नंबर इज फ्लक्च्युएटिंग, नंबर विल कीप फ्लक्च्युएटिंग. आता पहिला मुद्दा मी आपल्या संवादामध्ये सुरू केला टेस्टिंगचा. नॅचरली वेन वी इन्क्रीज टेस्टिंग अँड नॅचरली वेन अँटीजेन टेस्ट इज इंट्रोड्यूस, नंबर इज गोइंग टू गो अप. बिकॉज वेन वी स्टार्ट टेस्टिंग मोर पीपल, पर मिलियन टेस्टिंग रेट जर आपण पाहिला तर पर मिलियन टेस्टिंग रेट हा आपला आत्ताचा जो आहे तो मुंबईपेक्षा आणि ठाण्यापेक्षा, मुंबई कॉर्पोरेशन ॲज वेल एज ठाणे कॉर्पोरेशनपेक्षा कमी आहे. वेन पर मिलियन टेस्टिंग रेट इन्क्रीजेस, केस पॉझिटिव्हिटी रेशो जो आहे तो राज्याचा 19% आहे. नवी मुंबई कॉर्पोरेशनचा त्यापेक्षा जास्त आहे. आपला प्रेझेंट केस पॉझिटिव्हिटी रेशोच्या अनुषंगाने जरी पकडलं तरी मॅथमॅटिक्सल आहे ते प्रिन्सिपल की तुम्ही जास्त टेस्ट वाढवाल तर तुमचे जास्त पॉझिटिव्ह निघतील. बट पॉझिटिव्ह निघतील याचा अर्थ काय, वी आर डुईंग अर्ली डिटेक्शन. त्याच्यामुळे जास्त पॉझिटिव्ह निघले काही दिवस तरी ती अडचण नसणार आहे. रादर वी शुड फोकस ऑन टेस्टिंग मोर अँड मोर पीपल. वी शुड फोकस ऑन आयडेंटिफाईंग पॉझिटिव्ह पीपल ॲट द अर्लिएस्ट अँड देन ट्रायजिंग ॲज पर देअर सिम्पटम दे नीड टू ॲडमिटेड टू इदर ऑफ दिस 3 कॅटेगरीज. आणि तिथे त्यांची मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, प्रोफेशनल पद्धतीने झाली पाहिजे, जेणेकरून दे विल रिकवर ॲट द अर्लिएस्ट. अँड सिन्स वी आर आयडेंटिफाईंग देम अर्ली, लेट डिटेक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि लेट डिटेक्शनमुळे होणारा फर्दर स्प्रेड आणि लेट डिटेक्शनमुळे होणारं त्यांची हेल्थ डिटरेशन जे आपल्याला टाळता येईल, दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह. सो डेथ रेटच्या नंतर पुढचा आपला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ब्रेकिंग द चेन. आणि ही चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मला सर्व मीडिया पर्सनलचं सहकार्य लागेल. कारण काय ते सांगतो मी. सी, आय जस्ट स्पोक अबाउट फ्यू ऑफ द थिंग्स विच आर डन बाय कॉर्पोरेशन. फ्यू थिंग्स, व्हेरी फ्यू थिंग्स, बिकॉज देर आर सो मेनी ऍक्टिव्हिटीज हॅपनिंग सायमल्टेनियसली ॲज फार ॲज कोविड मॅनेजमेंट इज कन्सर्न. पण आपण कितीही गोष्टी केल्या आणि मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आपण पाहतोय की मुंबई कॉर्पोरेशन हॅज बीन एबल टू कंट्रोल इट व्हेरी मच. धारावी पॅटर्न बद्दल आपण ऐकलं, त्याची माहिती सर्वांनी घेतलेली आहे. सो कॉर्पोरेशन पीपल आर ओव्हर बर्डन, ओव्हर स्ट्रेस आणि ऑफकोर्स ते करणं गरजेचं आहे, याच्याबद्दल वाद नाही. आणि कितीही असेल तरी पण करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सूट पण कोणाला मिळणार नाही. मात्र धारावीमध्ये सुद्धा आपण पाहिलं चेन तेव्हाच ब्रेक होऊ शकते जेव्हा लोकांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आणि कोऑपरेशन आहे. मला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि एक आवाहन असं करायचं आहे, वी नीड टू अंडरस्टँड द व्हायरस, वी नीड टू अंडरस्टँड हाऊ इट स्प्रेड्स अँड वी नीड टू अंडरस्टँड विच प्रिकॉशन्स नीड टू बी टेकन. आणि त्या प्रिकॉशन जर आपण घेतल्या तर आपण ह्याचा स्प्रेड रोखू शकतो. आपण अनेक उदाहरणं पाहतो की एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहे परंतु त्याच्या घरातली दुसरी व्यक्ती पॉझिटिव्ह असलीच पाहिजे असं नाही. देर इज नो सेट पॅटर्न, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. बट
जर आपण कॅज्युअल ॲटिट्यूडने राहिलो, मुझे क्या होता है, मी तर यंग आहे, माझी इम्युनिटी चांगली आहे, वी हिअर की ऑलमोस्ट 70% 80% पीपल रिमेन एसिम्प्टोमॅटिक. डज एनीबडी नो की इफ यू टर्न आउट टू बी अ पॉझिटिव्ह यू आर गोइंग टू बी सिम्प्टोमॅटिक और एसिम्प्टोमॅटिक. आणि जर एखाद्याचा कॉन्फिडन्स असेल की आय एम सो यंग, मी दररोज 10 किलोमीटर पळतो आणि माझा एवढी इम्युनिटी आहे, दॅट इज अ मिसनॉमर. इन व्हॉट सेन्स, यू नेव्हर नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. टेकिंग प्रिकॉशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑफकोर्स जे सिनियर सिटीजन आहेत, जे कोमॉर्बिड आहेत, दे नीड टू टेक utmost precaution, but doesn't mean that young people need to be casual. So चेन तेव्हाच ब्रेक होऊ शकेल जेव्हा लोक या गोष्टींबाबत अवेअर आहेत. आणि या दृष्टिकोनातून आतापर्यंत मी जे मीडिया कव्हरेज पाहतोय, दॅट हॅज बीन व्हेरी पॉझिटिव्ह. वी हॅव बीन स्पीकिंग अबाउट व्हायरस अ लॉट, when we have been speaking about things to be done, precautions to be taken a lot, that needs to be continued. आणि लोकांपर्यंत आपल्याला हे बंबार्डिंग पाहिजे, म्हणजे लोकांपर्यंत वारंवार सांगितलं गेलं पाहिजे की आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचं. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात वारंवार धुणं आणि शक्यतोवर सॅनिटायझरचा वापर, ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ही गोष्ट आपण जेवढ्या वेळा सांगू आणि जेवढी फॉलो करण्याचा प्रयत्न करू तेवढं कमी. आणि याच्यासाठी एक्सेप्शन दिले गेले नाहीत पाहिजे. बी इट एनी इव्हेंट, बी इट एनी गॅदरिंग, बी इट एनी मीटिंग, as far as possible avoid. If at all needs to be done, follow these measures. Government has been issuing guideline after guideline, all are consistent to previous guidelines. आणि त्या गाईडलाईन जर आपण लेटर अँड स्पिरिट मध्ये वाचल्या तर त्याचा क्रक्स हाच आहे की घराच्या बाहेर शक्यतोवर पडू नका. आणि जर ऑफकोर्स नोबडी कॅन सिट इनसाइड होम इटर्नली, पण जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडताय कामासाठीच पडा. अननेसेसरीली रोमिंग आणि विनाकारण बाहेर जाऊन फिरून येणं वगैरे ह्या गोष्टी शक्य तेवढं टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अवेअरनेस पाहिजे, जेणेकरून जर प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागली. सी इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ मच रिस्पॉन्सिबिलिटी वी ॲश्युम टू अवरसेल्स. जर मी ठरवलं की माझ्या शहरामध्ये व्हायरसचा स्प्रेड मी रोखणार, एव्हरीबडी स्टार्ट्स फ्रॉम यू, एव्हरीबडी एंड्स ॲट यू, अँड इट हॅज नेव्हर बीन सो सिग्निफिकंट. आजपर्यंत आपण नेहमी बोलत आलेलो की चॅरिटी बिगिन्स ॲट होम अँड एव्हरीथिंग, की यू शुड नॉट प्रीच, यू शुड स्टार्ट एव्हरीथिंग फ्रॉम युअर सेल्फ. इट हॅज नेव्हर बीन सो इम्पॉर्टंट दॅन इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट ऑफ कोविड. जर प्रत्येक व्यक्तीने ते ठरवलं तर आय एम व्हेरी शुअर ते होऊ शकतं. अँड नाऊ दिस रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट अ फंक्शन ऑफ जेंडर, इज नॉट अ फंक्शन ऑफ सोशल और इकॉनॉमिक स्टेटस, इवन इट इज नॉट अ फंक्शन ऑफ what kind of living conditions we are living in. We have seen that in many areas स्लम लाईक कंडिशन आहेत, परंतु तिथले लोक रिस्पॉन्सिबली वागतायत आणि त्यांनी त्या स्प्रेड वरती कंट्रोल केलेला. रिस्पॉन्स आपल्याला सिटीजन्सचा चांगल्या पद्धतीने मिळतोय. फक्त कम्युनिकेशन चॅनल आपले नेहमी ऍक्टिव्ह ठेवले गेले पाहिजेत आणि पॉझिटिव्हली या गोष्टीकडे कधीही आपण पाहिलं पाहिजे. हाऊ वी आर गोइंग टू ब्रेक द चेन. सो ब्रॉडली these were the issues I wanted to speak with you all. As far as corporation is concerned, COVID and non-COVID both are going to be our priorities. Of course, COVID is something is very important and urgent matter, and त्याच्यामुळं आपला आता सध्या ऑलमोस्ट 100% वेळ कोविड वरतीच जात आहे. त्याचबरोबर ज्या नॉन कोविड फॅसिलिटीज कॉर्पोरेशनच्या माध्यमातून दिल्या जाणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सॅनिटेशन आहे आणि आरोग्यविषयक नॉन कोविड मधले जे काही गोष्टी आहेत आणि इतर गोष्टीच्या अर्जन्सीच्या आहेत, पाणी पुरवठा आहे, या गोष्टी सुद्धा तेवढ्याच प्रायोरिटीने केल्या जाणं गरजेचं आहे. त्याकडे कुठलेही दुर्लक्ष होणार नाही, याकडे आम्ही पूर्णतः फोकस ठेवत आहोत. अजून एक विश्वास, प्लीज लेट मी कंप्लीट जस्ट 2 मिनिट्स. अजून एक विश्वास मला नागरिकांना असा द्यायचा आहे, कॉर्पोरेशन एम्प्लॉईज आर अवेलेबल 24/7. कोविडची परिस्थिती आज अशी आहे की अडचणी अनेक आहेत आणि त्यामुळं आम्ही कधीही या विचारामध्ये असणं अपेक्षित नाही की मीच का उत्तर देऊ, मी किती लोकांना उत्तर देऊ, मी एकटाच अँसरेबल आहे का आणि माझ्यावरती किती बर्डन आहे. बिकॉज दिस इज एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन आणि त्याला आपण एक्स्ट्रॉर्डनरी पद्धतीनेच उत्तर देणं अपेक्षित आहे. सो आय एम मेकिंग एव्हरी ऑफिसर अँड एव्हरी एम्प्लॉई ऑफ कॉर्पोरेशन अवेअर ऑफ दिस फॅक्ट that we should be available 24/7.
अँड वी विल बी अवेलेबल 24/7. या पद्धतीने सगळ्या शहरामधल्या लोकांना हा विश्वास आला पाहिजे की आम्ही आहोत या ठिकाणी आणि जी पण गोष्ट करणं गरजेचं आहे ते आम्ही करू. वी नेव्हर आर अंडर इम्प्रेशन दॅट वी आर डुईंग एव्हरीथिंग परफेक्टली, बिकॉज परफेक्शन अगेन इज अ मिसनॉमर. यू कॅन ऑलवेज रीच अप टू परफेक्शन, बट अचिव्हिंग परफेक्शन इज अ युटोपियन कन्सेप्ट. पण तरी सुद्धा आपल्याला आपल्या त्रुटा ज्या दिसत राहतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दुरुस्ती करायची ती कंटिन्युअस करत गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे व्हॉट एव्हर फीडबॅक वी रिसीव्ह इदर थ्रू यू इदर थ्रू citizens directly, we appreciate that feedback and we ensure, I personally will ensure that we will act upon each and every feedback we are receiving. So या दृष्टिकोनातून we are very positive आणि तोच मेसेज मी पास ऑन करतोय कॉर्पोरेशनच्या सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आणि तीच पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये पण राहणं गरजेचं आहे. आय विल एन्श्योर दॅट इट विल रिमेन दॅट वे. सो आय होप टू फ्रॉम यू ऑल दॅट यू विल रेसिप्रोकेट इन द सेम वे. आणि त्याच पद्धतीने एक नागरिकांकडनं मी जी अपेक्षा व्यक्त केली ती पण एक आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांकडे पोहोचेल ही एक अपेक्षा मी व्यक्त करतो.